नथिंग इज फ्री। मित्रांनो, यावेळेस बिग बॉसचा गेम हा बदललेला आहे। बिग बॉसच्या घरामध्ये यावेळेस फ्री असं काहीही मिळणार नाहीये। घरामध्ये राहण्यासाठी आता कंटेस्टंटना प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागणार आहेत। तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। बिग बॉस मराठी 5चा ग्रँड प्रीमियर पार पडला आणि ग्रँड प्रीमियर खूप भारी वाटला। मित्रांनो, भारीपेक्षा लय भारी वाटला। तर ग्रँड प्रीमियर सुरू झाल्यानंतर रितेश सरांची डॅशिंग एंट्री पाहायला मिळाली। त्यानंतर आपल्याला पूर्ण घर पाहायला मिळालं आणि घर पाहून एखादा महलच असल्यासारखं वाटलं। मित्रांनो, त्यानंतर या घराला 4 चांद लावणारे कंटेस्टंट आणि त्यांची एका मागोमाग एंट्री पाहायला मिळाली। पण मित्रांनो, घरामध्ये कंटेस्टंटना सहजासहजी एंट्री मिळालेली नाही। त्यासाठी बिग बॉसने कंटेस्टंटना पहिल्याच दिवशी चक्रव्यूहामध्ये अडकल्याचं पाहायला मिळालं। बिग बॉसने कंटेस्टंट समोर एक डिलेमा ठेवला होता। त्यामध्ये त्यांना 2 ऑप्शन दिले गेलेले पाहायला मिळाले। पहिलं ऑप्शन होता पूर्ण घरासाठी बीबी करन्सी 10,000 आणि दुसरं ऑप्शन होतं स्वतःसाठी स्वतःच्या गरजेप्रमाणे त्यामध्ये ऑप्शन होता। तर प्रत्येक कंटेस्टंट हा यामधील एक ऑप्शन चूज करून घरामध्ये गेलेला पाहायला मिळाला। तर मित्रांनो, सर्वात पहिली एंट्री लाखो दिलाची धडकन स्वप्न सुंदरी वर्षा उसगावकर यांची पाहायला मिळाली। त्या खूप एनर्जेटिक वाटल्या आणि त्यांनी स्वतःसाठी पॉवर कार्ड चूज केल्याचं पाहायला मिळालं। मित्रांनो, जसं वर्षाताईंनी डिलेमामधून पॉवर कार्ड चूज केलं, तसंच प्रत्येक कंटेस्टंटने डिलेमामधून आपल्या गरजेप्रमाणे काही ना काही चूज केलं। पण आता येणारा काळच ठरवेल की त्यांना याचा किती मोठा फटका बसेल ते। मला काय वाटतं याविषयी मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।